थेट नागपूरमध्ये जातोय नितीन गडकरी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पोहोचलेत। नागपूरमधल्या महाल परिसरामध्ये नितीन गडकरींचं मतदान केंद्र आहे। मतदान करण्यापूर्वी ते माध्यमांशी बोलतात। अर्थातच मतदारांना मतदान करण्याचं आवाहन ते करत असणार। रजत यांच्याकडे आपण जातोय। रजत, ज्ञानदा, नितीन गडकरी सहकुटुंब या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि सध्या मतदान केंद्राच्या दारावरच ते प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देत आहे आणि थोड्या वेळानंतर या टाउन हॉलमध्ये जे विविध मतदान केंद्र आहे त्याच्यामध्ये बूथ क्रमांक 220 जो आहे त्या ठिकाणी नितीन गडकरी आणि त्यांचे कुटुंबीय जे आहेत ते मतदान करतील। नितीन गडकरी त्यांच्या पत्नी और इस लोकतंत्र के उत्सव के लिए मैं तमाम मतदाताओं को हृदय से बहुत बहुत शुभकामना और शुभेच्छा देता हूँ। 405 की उम्मीदें हैं, नागपूरच्या लढतीकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे। 405 की उम्मीदें हैं। देखो, नागपुर में मैं बहुत अच्छे मार्जिन से जीतूंगा ऐसा 100% नहीं 101% मुझे विश्वास है और हमारे देश में मोदी जी के नेतृत्व में हम 400 पार होंगे, ये भी पूरा नितिन जी इस बार लगता है कि जो लास्ट टाइम जो वोटिंग परसेंटेज था वो बढ़ेगा। इस बार मुझे लग रहा है कि पिछले बार 54% था, इस बार 65% के ऊपर जाएगा। हमने 75% का टारगेट रख के पूरी कोशिश की। 5 लाख से जीत रहे हैं आप? निश्चित रूप से जीतूंगा। सर, ये मार्जिन और बढ़ सकता है? तर यावेळेला मतदानाची टक्केवारी नक्की वाढेल असा विश्वास नितीन गडकरींनी व्यक्त केलाय। 5 लाखांच्या मताधिक्यांची त्यांना अपेक्षा आहे आणि तितक्या मताधिक्यांना आपण नक्की विजयी होऊ असा विश्वास सुद्धा ते व्यक्त करतात। सहकुटुंब पोहोचलेले आहेत नितीन गडकरी मतदान करण्यासाठी। नागपूरच्या महाल परिसरातल्या मतदान केंद्रावरती त्यांच्या जुन्या घराच्या जवळ हे मतदान केंद्र आहे। रजत, तुम्हाला जर आवाज ऐकू येत असेल, तुम्ही आत्ताही सोबत असाल तर अर्थातच मोठा उत्साह सगळीकडे दिसून येतोय। आजच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी सुद्धा पोहोचले। नक्कीच ज्ञानदा, दर वेळेला जेव्हा निवडणूक असते, मग ती लोकसभेची असो किंवा विधानसभेची किंबहुना महानगरपालिकेची निवडणूक जरी असली तरी नितीन गडकरी महाल परिसरात त्यांच्या टाउन हॉलच्या मतदान केंद्रावर पोहोचतात। साधारणपणे प्रत्येक वेळेला गडकरी कुटुंबीय सोबतच येतात। आजही जे गडकरी कुटुंबातील जे काही 6 मतदार आहेत, नितीन गडकरी स्वतः असतील, कांचनताई गडकरी असतील, दोन्ही मुलं आणि दोन्ही सुना, 6 लोक जे आहेत ते एकाच गाडीमध्ये या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यामुळे मतदानाचा कर्तव्य बजावताना नक्कीच जेव्हा नितीन गडकरी स्वतः उमेदवार आहे, एक मोठा दडपण जो आहे, एक धाकधुकी मनात निवडणुकीची राहते ती असेलच। मात्र सर्व कुटुंबीय जे आहेत ते एकासोबत मतदान करायला पोहोचलेले आहे आणि यापूर्वीही अनेक निवडणुकांमध्ये जसा चित्र जो नागपूरमध्ये पाहायला मिळायचा तशाच पद्धतीचा चित्र जो आहे तो आज नागपुरात पाहायला मिळालेला आहे। नितीन गडकरी टाउन हॉलच्या मतदान केंद्रावर मतदान करायला पोहोचले आहे। सध्या आतमध्ये गडकरी कुटुंबीय मतदानाची प्रक्रिया पार पाडतात आणि थोड्या वेळानंतर ते बाहेर पडतील। तर त्याच्यानंतर दिवसभर गडकरी जे आहे ते नागपूर लोकसभा मतदारसंघात काही विशिष्ट ठिकाणी भेटी देतील, कार्यकर्त्यांना भेटणार आहे। त्यामुळे उमेदवाराचा एक जसा दिनक्रम असतो तो दिनक्रम आपल्याला इथे नितीन गडकरी यांचा पाहायला मिळतोय। मात्र दरवेळेसारखंच गडकरी कुटुंबीय जे आहे ते सोबत एकत्रितरित्या या ठिकाणी मतदान करायला पोहोचले आहेत। धन्यवाद रजत या माहितीबद्दल। नितीन गडकरी मतदानाचा हक्क बजावून बाहेर आलेले आहेत, माध्यमांशी बोलतात। सहकुटुंब त्यांनी मतदानाचा अधिकार बजावलाय। कांचन गडकरी सुद्धा त्यांच्यासोबत आहेत। लोगों से क्या आह्वान करेंगे आप? हमारे देश के लोकतंत्र का चुनाव के द्वारा सबसे बड़ा, अगर आप चिल्लाना बंद करोगे तो बोलता हूँ, नहीं तो नहीं बोलता हूँ। हमारे देश का लोकतंत्र का सबसे बड़ा उत्सव हम बड़े उत्साह के साथ मना रहे हैं और मेरा विश्वास है कि हमारे पूरे देश के नागरिक
ये जो मतदान का अधिकार है ये उनका कर्तव्य भी है और एक प्रकार से एक जिम्मेदारी भी है, और देश के सभी लोग मतदान का अधिकार पूरी तरह से उसका उपयोग करेंगे। और नागपुर में मैं ख़ास तौर से मतदाताओं को अपील करूंगा कि यहाँ टेम्परेचर ज़्यादा है, इसलिए जल्दी आकर वो वोटिंग करें। और निश्चित रूप से मेरा विश्वास है कि पिछले बार 54% वोटिंग हुआ था, इस बार 75% तक वोटिंग ले जाने का हम सबका संकल्प है, उसमें हम कामयाब होने की कोशिश करेंगे। और मैं इस चुनाव में निश्चित रूप से बहुत बड़े मार्जिन से चुनाव जीतूंगा, ऐसा मुझे विश्वास है। अभी 9 बजे तक इसी सेंटर पे 9% से ज़्यादा वोटिंग हुआ है और मुझे लोग बहुत बड़ी बड़ी लाइन खड़ी है और मतदान करने में जो गती है उसमें थोड़ी कमी है। मला आपल्या सगळ्यांना आवाहन करायचं आहे की लोकशाहीचा उत्सव आपण या निमित्ताने एक प्रकारे अतिशय उत्साहात साजरा करत आहोत। प्रत्येक नागरिकांनी मतदान करणं हे त्याचं कर्तव्य आहे आणि जबाबदारी आहे। सगळ्यांनी मतदान करावं, कोणाला द्यायचा हा त्यांचा अधिकार आहे, पण मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे। आणि निश्चितपणे यावेळी नागपूरमध्येही जवळपास 75% मतदान करण्याकरता आम्ही मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये प्रयत्न केला आहे। मला विश्वास आहे की निश्चितपणे मतदान चांगलं होईल आणि या निवडणुकीत मी रेकॉर्ड ब्रेक मार्जिननी विजय होईल असा मला विश्वास आहे। तर सर्वांनी आपला मतदानाचा अधिकार जरूर बजावावा असं आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केलेलं आहे। यावेळेला नागपूरमधली मतांची टक्केवारी वाढेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आणि अर्थातच विजयाबद्दल ते खूपच शुअर दिसतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।